आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने 5 ते 6 वर्षाच्या मुलीसाठी काठाच्या साडीपासून ही छानशी फ्रॉक कटिंग आणि शिलाई करणार आहोत। त्याचसोबत लहान मुलींसाठी फुगाबाही शिवण्याची योग्य आणि सोपी पद्धत पाहणार आहोत। आणि जर तुम्हाला फ्रॉकला झिप लावायला कठीण जात असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा। अतिशय सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंग सोबत फ्रॉकला झिप कशी लावावी ते अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। इथे आपण अस्तर घेतलंय, 4 फोल्ड मध्ये आहे। समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे। तर ह्याची घडी कशी घेतली ते पाहूयात। छातीचा चौथा भाग 5.5 इंच आणि त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने कापडाची घडी घेतल्यामुळे आपलं एक्स्ट्रा फॅब्रिक वाया जात नाही। इथे लक्षात घ्या, तुमच्या छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार शिलाई मार्जिन ॲड करा आणि त्यानुसार आपल्याला ह्या अस्तरची घडी घ्यायची आहे। त्यानंतर टॉप पार्टची पूर्ण उंची आहे 10 इंच, त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेतलंय। अर्धा इंच शोल्डरसाठी आणि अर्धा इंच कमरेसाठी अशा पद्धतीने इथे आपण कापडाची घडी घेतली आहे। त्यानंतर शोल्डरचं माप घेतोय 4.5 इंच, तिथूनच मुंढा खोलीसाठी मार्क करतोय 5 इंचाला। पुन्हा बंद बाजूकडून 4.5 इंचाला मार्क करून हे सगळे पॉइंट्स जोडत इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय। आता जे आपण छातीमध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घेतलंय ते मायनस करून घेतोय। त्यानंतर कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग आणि त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन। आता मार्जिन रेषा जोडून घेऊयात। आता हा बेबी फ्रॉक असल्याने मागील मुंड्यासाठी मध्यातून 1.25 इंचाला मार्क करून मुंडा लाईनचा मध्य काढून मागील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय। फिटिंग लाईनच्या इथं 1.5 इंच खालच्या साईडला येत मागील मुंड्याचा शेप मार्क करून घेतला। त्यानंतर जिथे आपण मध्य काढला तिथे 1.5 इंच इतपत बाहेरच्या साईडला मार्क करून मागील मुंड्याच्या इथून अर्धा इंचाला 2 रेषा इतपत मार्क करून इथे आपण पुढील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय। बेबी फ्रॉक असल्याने आपण अशा पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप मार्क करून घेतला। त्यानंतर गळा रुंदी घेतोय 1.25 इंच, कारण आपण मागील गळ्याला झिप लावणार आहोत। पुढील गळ्याची खोली आहे 3.5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 4 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 1.25 इंचाला मार्क करून हे पॉइंट्स जोडत इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय। या बॉक्समध्ये पुढील गळ्यासाठी तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप मार्क करून घ्या। मी इथं साध्या पान गळ्याचा शेप मार्क करून घेतला। इथे आपल्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय। आता पुढील भागातून मागील भाग सेपरेट कसा करावा ते पाहूयात। त्यासाठी आपण सुरुवातीला मार्जिन रेषा कटिंग करत मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय। त्यानंतर पुढील आणि मागील दोन्ही भाग सेपरेट करून घेतोय। व्हिडिओ स्किप न करता पहा, नाहीतर मग तुमच्या लक्षात येणार नाही। त्यानंतरच पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घेऊयात। त्यानंतर पुढील गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय। आता पुढील भाग बाजूला ठेवून मागील भाग घेऊयात। गळा रुंदी घेतली होती आपण 2.25 इंच, मागील गळ्याची खोली घेतोय 3.5 इंच। पुन्हा बंद बाजूकडून 2 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय। या बॉक्समध्ये मागील गळ्यासाठी गोल गळ्याचा शेप मार्क करून घेतला। आता आहे असा कटिंग करून घेतोय। मागील गळ्याला झिप लावणार आहोत, त्यामुळे शक्यतो गोलच गळ्याचा शेप घ्या। इथे आपण दोन्ही टॉप पार्ट अस्तरवर कटिंग करून घेतले। त्यानंतर एवढाच मापाचं आपण मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलं। पहा, मेन फॅब्रिक कटिंग करताना चारही बाजूला अर्धा इंच इतपत मार्जिन सोडा, जेणेकरून आपल्याला शिवण्यात कमी येणार नाही। आता आपण घेरचं कटिंग पाहतोय। हे अस्तर घेतलंय, 4 फोल्ड आहे, म्हणजेच आपल्याकडे 2 पीस आहेत। अस्तरची लांबी आहे 16.5 इंच, म्हणजेच 33 इंचाचे इथे आपल्याकडे हे 2 पीस आहेत। इथे तुम्ही अस्तरची रुंदी 20 इंचापासून 30 इंचापर्यंत कितीही घेऊ शकता। त्यानंतर अस्तरची उंची आपण 20 इंच घेतली आहे।
काठाचा वन पीस शिवत असताना मेन फॅब्रिकच्या उंचीपेक्षा अस्तरची उंची 2 ते 2.5 इंचाने कमीच ठेवायची असते. इथे आपण हे साडीतलं 2 मीटर फॅब्रिक घेतलंय. 5 ते 6 वर्षाच्या मुलीसाठी एवढं फॅब्रिक अगदी परफेक्ट आहे. इथे आपण ह्याची उंची घेतली आहे 22.5 इंच, तर अस्तर आपण 20 इंच घेतलं होतं. अस्तर आणि मेन फॅब्रिकमध्ये आपण 2.5 इंचाचा डिस्टन्स ठेवलाय, कारण फ्रॉकच्या खालच्या साईडला काठाचा भाग असतो आणि अस्तर बाहेरच्या साईडला दिसू नये म्हणून इथे आपण अस्तरची उंची नेहमी कमी घेत असतो. इथे फ्रॉकच्या टॉप पार्ट आणि घेरची संपूर्ण कटिंग झाली. आता आपण शिलाई पाहूयात. सुरुवातीला इथे आपण पुढील भाग घेतला आहे. मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला अस्तरचा भाग आहे असा ठेवला आहे. इथे आपण टॉप पार्टचे गळे पलटवून घेणार आहोत. व्यवस्थित पहा, मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडवर अस्तरचा पार्ट ठेवून त्यावर इथे आपण टाचण्या लावून घेतोय, म्हणजेच शिलाई करायला सोपं जाईल. आता आपण शिलाई पाहूयात. गळ्याच्या बाजूने 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण शिलाई करायला सुरुवात करतोय. हलक्या हाताने कापड पुढल्या साईडला खेचत इथे आपण गळ्याला शिलाई करून घेतोय. जिथे आपला पानगळ्याचा शेप आहे तिथं सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या, तेव्हाच आपल्या गळ्याचा शेप आहे असा परफेक्ट येईल. त्यानंतर त्याच पद्धतीने पुढे 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत संपूर्ण गळ्याला शिलाई करून घेतली. आता गळ्याच्या बाजूने जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते 1/2 इंच इतपत सोडत कटिंग करून घेतोय. त्यानंतर संपूर्ण गळ्यावर नॉच देऊन घ्या. जिथं आपला पानगळ्याचा शेप आहे इथं शिलाईपर्यंत नॉच देऊन घेतला. आता अस्तरचा भाग आतल्या साईडला फोल्ड करत इथे आपण वरच्या साईडला मेन फॅब्रिकचा भाग पलटवून घेतला. आता त्यावर वरच्या साईडने दाबटीप देऊन घेतोय. अशा पद्धतीने गळे पलटवत असताना नेहमी दाबटीप देऊन घ्यायची, त्यामुळे गळ्याला छान फिनिशिंग येते आणि तो फिटिंगला सुद्धा परफेक्ट बसतो. इथे पाहताय अगदी फिनिशिंग सोबत पुढील गळा पलटवून घेतला. त्यानंतर मेन फॅब्रिकला अस्तरचा भाग जोडून घेतोय. 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने इथे आपण अस्तरवर शिलाई करून घेतोय. अस्तर जोडत असताना कापडावर कुठे चुण्या येणार नाही ह्याची काळजी घ्या. हाताच्या तळव्याचा वापर करा. जर तुम्हाला अशा पद्धतीने जमत नसेल तर टाचण्यांचा वापर करा. इथे आपण हाताच्या तळव्याचा वापर करत अगदी व्यवस्थित फिनिशिंग सोबत मेन फॅब्रिकला अस्तरचा भाग शिलाई करून घेतोय. त्यानंतर अस्तरच्या भागानुसार जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेतोय. पहा, इथं आपल्याला कोणतंही मार्जिन न सोडता जितका आपला अस्तरचा भाग आहे तेवढंच आपल्याला मेन फॅब्रिकसुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गळे पलटवल्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो. इथे पाहताय पुढील भाग आपण अगदी फिनिशिंग सोबत तयार करून घेतला. आता मागील भागाची शिलाई पाहतोय. मागील भागाला आपण झिप लावणार आहोत, त्यासाठी मागील भाग मध्यातून कटिंग करून घेतोय. पहा, इथे आपण सुरुवातीला अस्तरचा भाग घेतला आहे, अशाच पद्धतीने मेन फॅब्रिक सुद्धा मध्यातून कटिंग करून घेतला. इथे पाहताय मेन फॅब्रिकची बाहेरील बाजू वरच्या साईडला आहे. आता त्यावर आपण अस्तरचे भाग अशा पद्धतीने ठेवून घेतोय. पहा, दोन्ही भाग समोरासमोर आहेत. आता पुढील भागाप्रमाणेच इथे आपण मागील भाग पलटवून घेतोय. शिलाई करत असताना मध्यातून जिथून आपण कट दिला आहे तिथून आपल्याला एकदा इतपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करायची आहे. संपूर्ण गळ्यापर्यंत एकदा इतपत शिलाई करून घ्या. त्यानंतर गळ्याच्या इथून 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण गळ्याला शिलाई करून घेतोय. त्यानंतर गळ्याच्या इथलं जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेऊन गळ्याच्या भागावर नॉच देऊन घेतोय. शिलाई करताना गळ्याच्या इथे जो चौकोनी भाग होतो तिथे पूर्ण कट देऊन अस्तरचा भाग मेन फॅब्रिकच्या आतल्या साईडला फोल्ड करत मागील भाग पलटवून घेतोय. टोकदार वस्तूच्या सहाय्याने गळ्याच्या इथला टोक अगदी व्यवस्थित पलटवून घ्या. त्यानंतर जो आपला गळ्याचा भाग आहे त्यावर आपण दाबटीप देऊन घेतोय. फक्त गळ्याच्या भागावर दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप देऊन झाल्यानंतर मेन फॅब्रिकला अस्तरचा भाग जोडून घेतोय. शिलाई करत असताना कापडावर कुठे चुण्या येणार नाही याची काळजी घेत शिलाई करा, नाहीतर मग फ्रॉक शिलाई झाल्यानंतर कुठेतरी चुण्या किंवा फुगा येतो. याच पद्धतीने आपल्याला मागील भागाचा दुसरा भाग सुद्धा शिलाई करायचा आहे.
तुमचा व्हिडिओ पाहण्यात फार वेळ जाऊ नये म्हणून इथे आपण एकाच भागाची शिलाई पाहतोय. त्यानंतर जो एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तो अस्तरच्या भागानुसार आहे असा कटिंग करून घ्या. इथे पाहताय आपण मागील भागाचे दोन्ही पार्ट अगदी फिनिशिंग सोबत शिलाई करून घेतले. आता आपण सोप्या पद्धतीने झीप कशी लावावी ते पाहूयात. त्यापूर्वी झीप अशा पद्धतीने खोलून पहा. इथे आपण गळ्याच्या बाजूने झीप लावायला सुरुवात करतोय. इथे आपण झीप घेतली आहे. झीपची जी पूर्ण लॉक केलेली बाजू आहे ती खालच्या साईडला येते. आपली झीप सरळ आहे. आता वरच्या साईडने इथे आपण ही झीप अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करून घेतोय. जिथे आपला स्टीलचा भाग आहे तिथेपर्यंत ही झीप आतल्या साईडला फोल्ड करून घेतली. आता एका बाजूच्या पार्टवर अशा पद्धतीने ठेवून इथे आपण शिलाई करायला सुरुवात करतोय. झीप आणि मेन फॅब्रिकमध्ये कोणतंही मार्जिन न ठेवता इथे आपल्याला झीपवर शिलाई करून घ्यायची आहे. इथे व्यवस्थित पहा, झीप मेन फॅब्रिकच्या खालच्या साईडला आहे आणि मेन फॅब्रिकवर वरच्या साईडने इथे आपण टीप देऊन घेतोय. मेन फॅब्रिकवर टीप देत असताना साधारण एक रेषा इतपत मार्जिन सोडत इथे आपण टीप देऊन घेतोय. सुरुवातीला शिलाई अगदी व्यवस्थित लॉक करून घ्या. कापड आणि झीप हलक्या हाताने खेचत दोघांमध्ये कोणतंही मार्जिन न सोडता मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडने एक रेषा इतपत मार्जिन सोडत इथे आपण 4 नंबरची शिलाई घेऊन ही झीप शिलाई करून घेतोय. कमरेच्या भागापर्यंत संपूर्ण शिलाई झाल्यानंतर सुई बाजूला घेऊन झीप बंद करून घ्या. त्यानंतर दुसरा भाग घ्यायचा आहे. आता झीपचं जे वरच्या साईडने अर्धा इंच मार्जिन घेतलंय ते सोडून मेन फॅब्रिक झीपवर अशा पद्धतीने ठेवून पहा. अगदी व्यवस्थित घट्ट पकडून घ्या. व्यवस्थित माप घेऊन पुन्हा आपण खालच्या साईडने झीपवर शिलाई करून घेतोय. झीप लावत असताना शिलाई लहान घ्या, कारण इथे आपण सिंगल शिलाई करत असतो. तर इथे आपण सिंगल फुटरचा वापर न करता शिलाईच्या फुटरवर अगदी फिनिशिंगसह फ्रॉकला झीप कशी लावावी ते पाहतोय. त्यानंतर शेवटी आपल्याला झीप ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतरच जे आपण अर्धा इंच मार्जिन सोडलंय ते आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर शिलाई करून घ्यायची आहे. झीप ओपन केल्यामुळे शिलाई करायला सोपं जातं. शेवटी आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे. इथे आपण अगदी फिनिशिंग सोबत सोप्या पद्धतीने फ्रॉकला झीप लावून घेतली. पहा, फिनिशिंग सुद्धा खूप छान आली आहे. आता आपण मागील भाग बाजूला ठेवून बाहीची शिलाई पाहतोय. त्यासाठी इथे मी मेन फॅब्रिक घेतलंय, मध्यातून फोल्ड करून घेतलंय. बाहीची उंची घेतोय आपण 5 इंच. बंद बाजूकडून आतल्या साईडला 4 इंचाला मार्क करून घेतो. हे आपण पफसाठी मार्क करतोय. 5 ते 6 वर्षाच्या मुलीसाठी एवढं माप खूप आहे. बंद बाजूकडून आतल्या साईडला 4 इंचाला मार्क करून इथे सरळ रेषा मार्क करून घेतोय. आता या रेषेच्या पुढे आपण बाहीचं ड्राफ्टिंग पाहतोय. छातीची घडी आहे 5.5 इंच, तेवढंच अंतर इथे मी मार्क करून घेते. छातीनुसारच इथे आपल्याला माप टाकायचं आहे. एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेते. त्यानंतर ओपन बाजूकडे बाहीची कॅफ हाईट घेतोय 2.5 इंच. तिथून आतल्या साईडला सरळ रेषा मार्क करून जे आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलंय तिथेपर्यंत मार्क करून घेतलं. आता तिथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घेतली. त्यानंतर ह्या रेषेचा मध्य काढून घ्यायचा आहे. मध्यात मार्क करून तिथे वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून घेतोय. आता व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने मागील मुंडाचा शेप मार्क करून घ्या. साईज लहान आहे, त्याचसोबत ही आपली फुगाबाही आहे, त्यामुळे इथे आपण फक्त मागील मुंडाचा शेप देऊन घेतला. आता जे आपण प्लेटसाठी 4 इंच मार्जिन घेतलंय ते शिलाई झाल्यानंतर तिथे आपलं 1 ते 1.5 इंच इतपत मार्जिन वाढलं जातं. त्यानुसार पुढल्या साईडला आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे. संपूर्ण बाहीमध्ये जितके आपण प्लेट टाकतो तेवढं मार्जिन वाढत असतं. त्यानुसारच इथे आपण जे प्लेटसाठी मार्जिन घेतो त्यापुढे आपण बाही कटिंग करून घेत असतो. इथे आपण बाहीचं कटिंग करून घेतलं. आता जिथे आपण 4 इंच मार्क केलंय तिथे आपण नॉच देऊन घेतोय, म्हणजेच प्लेट्स टाकायला सोपं जाईल. फुगाबाहीसाठी प्लेट टाकताना नेहमी बॉटमपासून सुरुवात करायची. जिथं आपण नॉच मार्क केला आहे तिथून आपण प्लेट टाकायला सुरुवात करतोय. साधारण अर्धा इंचाच्या प्लेट इथे आपण शिलाई करून घेतोय. आता दुसऱ्या नॉचपर्यंत एवढ्याच मापाच्या इथे आपण सेम प्लेट शिलाई करून घेतोय.
साईजनुसार इथे आपल्या अर्धा इंचाच्या 6 ते 7 प्लेट तयार होतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्लेटची साईज कमी जास्ती करू शकता. बॉटमच्या प्लेट झाल्यानंतर वरच्या साईडच्या प्लेट टाकत असताना जी आपली खालच्या साईडची प्लेट आहे त्याच्या विरुद्ध दिशेला आपण वरच्या साईडची प्लेट शिलाई करून घेतोय. प्लेट जर सरळ टाकलीत तर फुगाबाहीला पफ येणार नाही, त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. ज्या दिशेने आपण खालच्या साईडच्या प्लेट टाकत असतो त्याच्या विरुद्ध दिशेने मुंड्याच्या बाजूच्या प्लेट शिलाई करून घ्यायच्या आहेत. त्याचसोबत जेवढ्या आपण बॉटमला प्लेट टाकल्या तेवढ्याच आपल्याला मुंड्याच्या बाजूला सुद्धा प्लेट शिलाई करून घ्यायच्या आहेत. बाहीचा पफ अगदी परफेक्ट आला आहे. त्यानंतर आपण बॉटमला लेस लावून घेतोय. त्यासाठी इथे आपण साडीतल्या काठाची लेस वापरतोय. त्यासाठी बाही आपण उलट करून घेतली. त्यावर लेसची आतील बाजू आहे ती अशा पद्धतीने ठेवून इथे आपण अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घेतोय. इथे व्यवस्थित पहा, बाहीच्या आतील भागावर लेसची बाहेरील बाजू ठेवली आहे आणि लेस आपण बाहेरच्या बाजूला पलटवून घेणार आहोत. जर तुमच्याकडे ब्रॉड लेस असेल तर ती कटिंग करून घ्या. अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण आतल्या साईडने ही लेस शिलाई करून घेतली. त्यानंतर बाही सरळ करून घेतोय. आता जे शिलाई केलेलं मार्जिनचं कापड आहे ते खालच्या साईडला सरळ ठेवून आपण जी काठाची पट्टी जोडली आहे ती अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करून जी आपण आधी शिलाई केली आहे त्याच्या थोडंसं वरच्या साईडला ठेवून इथे आपण टीप देऊन घेतोय. इथे आपल्या लेसची उंची खालच्या साईडला अर्धा इंच इतपत वाढली जाते, त्यामुळे ही संपूर्ण बाही आपली 4.5 इंचाची तयार होणार आहे. आपण जे आधी शिलाई केली आहे त्याच्या एक रेषा इतपत वरच्या साईडनेच शिलाई करा, म्हणजेच आधीची शिलाई झाकून जाते, त्यामुळे बाहीला छान फिनिशिंग येते. इथे पाहताय अगदी 2 मिनिटात आपण ही छानशी पफ बाही शिलाई करून घेतली. याच पद्धतीने इथे आपण दुसरी बाहीसुद्धा शिलाई करून घेतली. आता आपण शोल्डर शिलाई करतोय. दोन्ही टॉप पार्ट उलट दिशेने एकमेकावर ठेवत इथे आपण अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत शोल्डर शिलाई करून घेतोय. इथे पहा, आपल्या मेन फॅब्रिकच्या बाहेरील बाजू एकमेकावर आहेत आणि आतील बाजूने इथे आपण शोल्डर शिलाई करून घेतोय. शोल्डर दोन्ही बाजूने लॉक करून घ्या. त्याचसोबत डबल शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजेच शोल्डर उसवणार नाही. पहा, इथे आपण दोन्ही शोल्डर अगदी फिनिशिंगसह शिलाई करून घेतले. आता आपण बाही शिलाई करून घेतोय. तयार बाहीचा मध्य काढून घ्यायचा आहे. मध्यात मार्क करून जिथे आपला शोल्डरचा मध्य आहे तिथे बाहीचा मध्य ठेवून इथे आपण अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत बाही शिलाई करायला सुरुवात करतोय. बाही जोडत असताना नेहमी मध्यातूनच सुरुवात करायची, म्हणजेच ती दोन्ही बाजूला अगदी समान पुरते आणि शिवण्यात सुद्धा कमी येत नाही. एका बाजूची बाही जोडून झाली की पुन्हा आपण मध्यातून दुसऱ्या बाजूची बाही शिलाई करून घेतोय. शिलाई करत असताना बाही न खेचता हलक्या हाताने शिलाई करून घ्या. इथे आपली सिंगल शिलाई झाल्यानंतर पुन्हा लगेचच आपण डबल शिलाई करून घेतोय. कोणत्याही प्रकारची बाही जोडत असताना नेहमी डबल शिलाई करून घ्यायची, त्यामुळे बाही उसवत नाही. इथे पाहताय शिलाई झाल्यानंतर ही बाही अतिशय सुंदर दिसते. इथे पाहताय आपण त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची बाही सुद्धा शिलाई करून घेतली. आता आपण फ्रॉकचा घेर शिलाई करतोय. त्यासाठी इथे मी हा पुढील भाग घेतला आहे. समोरील बाजू वरच्या साईडला आहे. सुरुवातीला इथे आपण मेन फॅब्रिक घेतोय. मेन फॅब्रिक आणि टॉप पार्टची दोन्ही बाहेरील बाजू ह्या एकमेकावर आहेत. आता जे आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलंय तिथपर्यंत आपण सरळ शिलाई करून घेतोय. त्यापुढे आपल्याला अर्धा इंचाच्या प्लेट शिलाई करून घ्यायच्या आहेत. प्लेट शिलाई करत असताना त्या एकसमान येतील ह्याची काळजी घ्या. इथे तुम्ही प्लेटची साईज तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता किंवा जितकं कापड तुमचं रुंदीला लहान मोठं असेल त्यानुसार प्लेटची साईज बदलून घ्या. मी इथे साधारण अर्धा इंचाच्या प्लेट शिलाई करून घेते. आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसह फ्रॉकला अस्तर कशा पद्धतीने शिलाई करायचं ते पाहतोय, तर व्हिडिओ स्किप न करता पहा, तरच तुमच्या लक्षात येईल. आपल्या चॅनलवर ह्या व्हिडिओसोबतच कटोरी, तुकडा कटोरी, प्रिन्सेस कट, 4 टक्स असे बरेचसे ब्लाऊजचे पेपर कटिंगचे व्हिडिओज आहेत. त्याचसोबत कुर्ती, शॉर्ट कुर्ती, साडीपासून ड्रेस, वन पीस असे बरेचसे व्हिडिओज आहेत. ते गरजेचे असतील तर नक्की पहा.
आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लेट्स टाकत असताना कापडाच्या शेवटी पुन्हा आपल्याला 2 इंच इतपत शिलाई मार्जिन सोडत तिथेपर्यंत प्लेट शिलाई करून घेतोय. इथे आपलं 1 मीटर कापडामधील 3 ते 3.5 इंच इतपत कापड शिल्लक राहिलं आहे, ते आपण कटिंग करून घेतोय. आता इथे व्यवस्थित पहा, आपण ज्या प्लेट शिलाई केल्या होत्या त्या पुढील भागावर वरच्या साईडने केल्या होत्या. इथे आतल्या साईडने पाहताय आपल्या सगळ्या प्लेट्स अगदी एकसमान आल्या आहेत. आता जिकडे आपण प्लेट टाकल्या होत्या ती बाजू आपण अशा पद्धतीने उलट करून घेतोय. इथे आपण टॉप पार्ट वरच्या साईडला करून घेतला, अस्तरचा भाग वरच्या साईडला आहे आणि प्लेट टाकलेली बाजू खालच्या साईडला आहे. आता टॉप पार्टच्या वरच्या साईडने अस्तर शिलाई करून घेऊयात. इथे जे आपण शिलाई मार्जिन सोडलंय तिथपर्यंत सरळ शिलाई करून त्याच्या पुढे आपण अर्धा इंचाच्या प्लेट शिलाई करून घेतोय. प्लेट शिलाई करत असताना आपल्या ज्या खालच्या साईडच्या प्लेट आहेत त्या दुमडणार नाही याची काळजी घ्या. त्याचसोबत आपल्याला सगळ्या प्लेट एका साईडच्या शिलाई करून घ्यायच्या आहेत. पुन्हा आपण फिटिंग लाईनचे इथे जे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलंय तिथेपर्यंत सरळ शिलाई करून घेतो. इथे पाहताय अशा पद्धतीने फ्रॉकला अस्तर जोडल्यामुळे आपण जे प्लेट्ससाठी शिलाई केली आहे ती अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये जाते, त्यामुळे फ्रॉकला छान फिनिशिंग येते. अशाच पद्धतीने आपण मागील भागाचं अस्तर सुद्धा शिलाई करून घेतलं. आता फ्रॉकचे दोन्ही साईड पार्ट आतल्या साईडने एकमेकावर ठेवत इथे आपण अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत मार्जिन शिलाई करून घेतोय. कमरेच्या भागाच्या इथे नॉट बनवली असेल तर ती लावून घ्या. तिथे आपल्याला डबल शिलाई करायची आहे. घेरवर शिलाई करत असताना दोन्ही साडीचे कापड आणि अस्तरचे कापड अगदी व्यवस्थित एकमेकावर ठेवा, नाहीतर मग बऱ्याच वेळा एखादा पार्ट राहून जातो. त्यासाठी मार्जिन शिलाई करत असताना ह्या गोष्टीची काळजी घ्या. दोन्ही बाजूची मार्जिन शिलाई करून झाली की तुमच्या मापानुसार ही फ्रॉक फिटिंग करून घ्या. इथे आपल्या फ्रॉकची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे.